महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न, क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्या जागी राहुल गांधी यांना का संधी दिली? प्रियंकाला वयाच्या 25व्या वर्षी लग्न करून सासरी का पाठवून दिलं? इथे पुरुष सत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवलं? या प्रश्नांची उत्तरं सोनिया गांधी यांनी देशाला दिली पाहिजेत. राहुल गांधी आणि कॉक्रोच जनता पार्टीमध्ये स्पर्धा सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी राहुल गांधींची स्पेस खात आहे याची काँग्रेसला भीती वाटत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे. राहुल गांधी यांना रांचीमधील विद्यार्थ्यांची गूंज का ऐकू येत नाही असा सवाल देखील त्यांनी केला. उनका आज के समय में सबसे तगड़ा कंपटीशन सीजेपी के साथ हो रहा है. राहुल गांधी को लग रहा है कि सीजेपी राहुल गांधी का स्पेस ले रही है, तो राहुल गांधी जी उनके साथ compete कर रहे हैं. राहुल गांधी जी सवाल देश का हर बच्चा ये पूछ रहा है कि रांची क्यों नहीं जा रहे हो. सवाल देश का हर बच्चा पूछ रहा है कि इन्फ्लुएंसर्स को पैसे देकर ये कौन सी छात्रों की गूंज है. ये तो सरासर पैसों की गूंज है. राहुल गांधी यांची सर्वांनीच धास्ती घेतली आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सगळ्यांनी राहुल गांधींची धास्ती घेतली का? तर अर्थातच घेतली. ते आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने, तर काही अडचणच नव्हती. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही हा, अमित भाई शानच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची? कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलावर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे. या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत? काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये? त्रुंकी गुंज कार्यक्रमात काँग्रेसचे नेते थिरकले. तू जाने ना या गाण्यावरती काँग्रेस नेते थिरकले. राहुल गांधी यांच्या छात्रृंगी गुंज कार्यक्रमावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहांवरती निशाणा साधलाय. राऊतांनी व्हिडिओ शेअर हिम्मत है तो रोको इसे तूफान को असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केलाय. आणि दरम्यान संजय राऊतांच्या ट्विटला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. नवनाथ बन यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. ते म्हणतात, पुण्यात खरंच तुफान आलंय की जुन्या व्हिडिओला नवं कॅप्शन लावलंय, हे तरी आधी आठवा. हा व्हिडिओ मेक्सिकोतील आहे. राहुल गांधींकडून खासदारकी मिळवण्यासाठी किती चाटुगिरी करणार तुम्ही? एवढी उठाठेव कधी उद्धवजी आणि आदित्य ठाकरेंसाठीही केली नाही.